सर कसं आहे ह्याच्यामध्ये डेडिकेशन खूप महत्वाचं आहे. ओके. म्हणजे आज प्रत्येकाला वाटतं की मी करतोय, परंतु एम्प्लॉय माइंडसेट असतो आणि एक बिझनेस ओनरशिपचा एक माइंडसेट असतो. तर तो माइंडसेट महत्वाचा. सर कसं त्याची मेंटॅलिटी काय आहे? म्हणजे त्याची एक फाउंडर सारखी बिहेव करण्याची मेंटॅलिटी आहे का? ही कंपनी आपली म्हणून तो काम करतोय का? ह्या सर्व गोष्टी मी पाहतो. ते जो माझा एखादा कॅन्डिडेट येतो ना, किंवा त्यांनी प्रिव्हियस कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये किती मंथ काम केलेलं आहे. हम्म, हम्म. ठीक आहे. त्याचा बिहेवियर काय आहे, तो खरंच न्यू आयडियाज वरती आपल्याला डिस्कशन करू शकतो का? नाही महिन्याला 3 वेगवेगळे अवॉर्ड्स आम्ही देतो. याच्यामध्ये ओके. आम्ही मंथन म्हणून एक आम्ही अवॉर्ड्स केलेला आहे. मग याच्यामध्ये मंथन मध्ये काय होतं की असंच एखादा प्रोडक्टचं डेव्हलपमेंट चालू असताना एखाद्या एम्प्लॉयला एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये काही ठराविक फीचरची गरज असेल आणि त्यांनी जर ती एक्सप्लेन केली आणि तो जर प्रोडक्ट आम्हाला चांगला वाटला, तर तो प्रोडक्ट चांगला वाटला तर आम्ही त्यांना स्वतः रिकग्नाइज करतो. तो इनोव्हेट करेल एखादा, म्हणजे आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जो एखादा प्रोडक्ट इनोव्हेट करेल किंवा एखादी नवीन आयडिया इथेच इनोव्हेट करेल आणि ती जर आम्ही करत असेल आणि ते जर एक्झिक्युशन झाल्यानंतर जर मार्केटमधून जर तिला रिस्पॉन्स मिळत असेल, तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्याला इसॉप पण देतो. ग्रेट. त्याला इक्विटी पण देतो त्या आयडियाच्या अगेन्स्ट. मुलांमध्ये कॉन्फिडन्स येतो बा. आज ते मुलं जॉब करत असताना स्विच का करतात? कारण त्यांनाही कुठेतरी स्टेबल टेबल. व्हायचंय. ऍब्सोल्युटली. त्यांनाही कुठेतरी स्वतःची ग्रोथ करायची आहे किंवा स्वतःचं फ्युचरमध्ये स्टार्टअप करायचंय. आहे मायटेक मधून एखाद्या एम्प्लॉईने एखादी आयडिया सांगितली, कारण ती आयडिया त्याचा आत्ताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ती आयडिया होती. म्हणजे मायटेकमध्येच एखादं काम करत असताना एखादा प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामध्येच त्याला जर एखादी आयडिया वाटली आणि त्याच्यामुळे जर एक्झिक्युशन मायटेकचं फास्ट झालं आणि ते जर मायटेकचं एक्झिक्युशन जर फास्ट होतंय, तर मायटेक निश्चितच त्याला सपोर्ट करेल करेक्ट. आणि त्याला प्रोत्साहन देईल. प्रोत्साहन दिल्यामुळे काय होईल की तो जो कॅन्डिडेट आहे तो अजून नवीन नवीन आयडियाज वरती रिसर्च करेल. मग मी अशाच कॅन्डिडेटना सिलेक्ट करतो. मी जास्त क्वालिफिकेशन वरती फोकस करत नाही त्यांच्या, की त्यांचे काय नंबर्स आहेत काय आहेत. कारण मला माहिती आहे की $1 बिलियन कंपनी जेवढे बिलियनर्स आहेत ते कॉलेज ड्रॉपआउट आहेत. ते स्वतःच कॉलेज ड्रॉपआउट ठीक आहेत. आहे. हम्म. हा, ते स्वतःच कॉलेज ते ड्रॉपआउट आहेत स्वतःच सगळे कॉलेज जेवढे ड्रॉपआउट. बिलियनर्स आहे की राईट. नाही. राईट. मग एवढे सगळे बिलियनर्स कॉलेज ड्रॉपआउट आहेत, तर करू शकतात. मी नंबर्स पेक्षा मी बघतो की तो किती कमिंग बॅक टू हे करू डेडिकेशन. शकतोय. येस. हा, डेडिकेशननी काम करतोय हे सर, बघतोय.